आहेच आहे की निसर्गाचा जवळजवळ 90% स्टाफ हा महिला वर्गच आहे. आणि मग असं लक्षात आलं की देवीची ही जी रूपं आहेत ती या महिलांच्या मध्येच दिसतात. देवीची ही रूपं फक्त नाही, लक्षात आलं की तो ह्या देवीच्या ह्या रूपांचा महिलांच्या जीवन प्रवासाशी कशी जोडलेली आहे हे सुद्धा यातूनच लक्षात आलं. आणि ती कशी दिसतात ती मी तुला या पुढच्या नंतर एक सांगत जाईनच. श्री विष्णू आहेत ते पालनकर्ता आहेत पृथ्वीचे. आणि देव आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी त्या दिवशी ना श्री विष्णू हे 4 महिने योग निद्रेत जातात. आणि या 4 महिन्यात मग वेगवेगळे देव पृथ्वीचा भार सांभाळतात. तर आषाढी नंतर 4 दिवसानंतर गुरुपौर्णिमा येते. तर ते जे 4 दिवस आहेत ते 4 दिवस गुरुदेव पृथ्वीचा भार सांभाळतात. आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेनंतर श्रावण महिना चालू होतो. त्या श्रावण महिन्यात महादेव पूर्ण महिनाभर पृथ्वीचा भार सांभाळतात. त्याच्यानंतर येतात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे 19 दिवस पृथ्वीचा भार सांभाळतात. मग येतात गणेशजी. गणेश चतुर्थीपासून ते 10 दिवस ते पृथ्वीचा भार सांभाळतात. मग जे 16 दिवस येतात पितृपक्ष म्हणतो आपण, ते पितृपक्ष 16 दिवसाचा असतो. त्या दिवशी त्यावेळी पितृदेव सांभाळतात. मग येते देवी, तेही उद्या येते. म्हणजे ते 9 दिवस देवी पृथ्वीचा भार सांभाळते. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत मग श्री लक्ष्मी पृथ्वीचा भार सांभाळते. त्याच्यानंतर दिवाळीचे शेवटचे जे 10 दिवस आहेत ते श्री कुबेर पृथ्वीचा भार सांभाळतात. त्याच्यानंतर देवउठणी एकादशी येते आणि त्या दिवशी श्री विष्णू हे आपल्या योगनिद्रेतून परत जागे होतात आणि पृथ्वीचा भार सांभाळायला घेतात. आता त्यातीलच एक देवी ती उद्यापासून पृथ्वीचा भार सांभाळण्यासाठी येत आहे. आणि ती देवीमध्ये पण ना 9 रूपे आहेत देवीची. आणि ती रूपे प्रत्येक रूप हे तिचं एक खास वैशिष्ट्य आहे. ती स्त्री जीवनाशी पण निगडीत आहे. हे जे 9 दिवस आहेत लक्ष्मी ते सांभाळण्याचे, ते म्हणजे हे 9 दिवस. ती म्हणजे ही नवरात्री. त्याचं आणि काही महत्व असं? हो, त्याचंही महत्व आहे. देवीची 9 रूपं आहेत. ती कोणती तर पहिला आहे शैलपुत्री, मग त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, त्याच्यानंतर आहे कात्यायनी, मग कालरात्री, मग महागौरी आणि शेवटी सुधीदात्री. अशी ही जी 9 रूपं आहेत देवीची ती स्त्री जीवनाच्या प्रवासाशी पण जोडलेली आहेत. प्रत्येक गोष्टीचं महत्व म्हणजे तिची ही रूपं स्त्रीच्या जीवनाशी कशी जोडलेली आहे ते पण आपण आता बघूयाच.